सुरू करू. बेळगावातल्या आता एकीकरण समितीचे मला लोक येऊन भेटून गेले. त्यांनी मला जे काय तिकडे आता महानगरपालिका बरखास्त करणे आणि हे जे सगळे प्रकार झाले या संदर्भात मला त्यांनी सविस्तर माहिती सगळी सांगितली. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मी ऐकून घेतल्या. सीमा प्रश्नाबद्दल मी गेली इतकी वर्ष आपण ऐकतोच आहोत. आजपर्यंत त्याच्यावरती इतकी म्हणजे जवळपास 55-56 वर्ष झाली. आज इतकी आंदोलनं त्याच्यावरती झाली, इतकी निवेदनं गेली, सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, केंद्रामध्ये या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या निवेदनांचा जर समजा आपण आतापर्यंतचा आकडा काढला तर काही लाखात असेल. महाराष्ट्रातनं गेलेल्या, त्यांच्याकडनं गेलेल्या, केंद्रातनं आलेल्या वगैरे असा सगळा प्रकार. आजपर्यंत महाराष्ट्रामधनं अनेकदा या गोष्टींसाठी आंदोलनं झाली, काही दगडफेक झाली, रास्ता रोको झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु त्याला काही अजून निश्चित स्वरूपाचं त्यातनं काही बाहेर पडत नाही. मी जो याच्यावरती या सगळ्या गोष्टींवरती विचार करत आलो किंवा विचार करतोय ती गोष्ट मी त्यांच्यासमोर मांडली. आणि मी त्यांना असं सांगितलं की इमोशनल, भावनिक पद्धतीने आतापर्यंत किती वेळा हे आंदोलनं करणार. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रामध्ये काही घडलं, महाराष्ट्रामध्ये काही आंदोलनं झाली का त्याच्यानंतर मग तिकडे त्याचे पडसाद तिकडे उमटतात आणि मग तिथल्या मराठी माझे बांधव भगिनी ज्या आहेत यांना तिकडे मग ते तिथलं सरकार, कानडी सरकार सडकून काढतं. ह्या आतापर्यंतचा मला असं वाटतं रिवाजच म्हणायला लागेल याला. हीच प्रथा आतापर्यंत चालू आहे. इथले महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होतात, मग प्रत्येक मुख्यमंत्री येतो तो वेगळं काहीतरी आश्वासन देतो. आता नवीन हे प्रकार सुरू आहे की बाबा ते केंद्रशासित करा वगैरे. आता केंद्रशासित करा ही काय इतकी सोपी गोष्ट नाही आहे की केंद्रामध्ये लगेच तो प्रदेश केंद्रशासित करणं वगैरे. आता ह्याच्यात हे वेळ काढतील. म्हणजे नुसतं हे बॉल टोलवणे एवढाच फक्त प्रकार गेली 55-56 वर्ष चालू आहे. भावना तिथल्या मराठी जनतेची, तिथल्या मराठी माणसाची भावना मी 100% समजू शकतो. त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचंय, गेली इतकी वर्ष लढा चालू आहे. मी संपूर्णपणे त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. परंतु मला असं वाटतं की कुठेतरी एक प्रॅक्टिकल विचार याच्यावरती होणं आवश्यक आहे. नुसतंच हे आंदोलनं चालली आहेत आणि या सगळ्या गोष्टी सुरू आहेत याच्यावरती आज 55-56 वर्ष झाली, उद्या 150 वर्ष होतील. म्हणून मी एक मुद्दा त्यांच्यासमोर मांडला की म्हटलं हे तुम्ही किती वर्ष करत राहणार आहात. आज ही 3री पिढी चालू आहे तिकडे. किती पिढ्या ह्याच्या या सगळ्या नुसत्या विषयामध्ये होरपळून निघणार आहेत. आणि महाराष्ट्रातल्या जे काही नेते, राज्यकर्ते जे आहेत या गोष्टींचं नुसतं एक इश्यू म्हणून समोर आणतात. मग खरं बघायला गेलं तर हा इश्यू साधारणपणे एनडीएचं सरकार होतं त्यावेळेला कदाचित हा मिटू शकला असता. म्हणजे शिवसेनेच्या खासदारांनी जर त्याच वेळेला एनडीएचं नाक दाबलं असतं आणि त्यावेळेला सांगितलं असतं की आमचा सपोर्ट पाहिजे तर पहिल्यांदा सीमा प्रश्न सोडवा, हे जर त्यावेळेला जर झालं असतं तर कदाचित त्यावेळेला सीमा प्रश्न सुटू शकला असता. परंतु त्याही वेळेला झालं नाही. आता कसं होईल मला माहिती नाही, काय होईल त्यात नाही याची मला कल्पना नाही. म्हणून मी त्यांना एवढंच सांगितलं की म्हटलं मला सांगा, कानडी सरकार तुमच्यावरती, कर्नाटकातलं सरकार हे तुमच्यावरती अत्याचार करते, अन्याय करते. ते का करते? ते मराठी म्हणून करते. म्हणजे मी असा सगळा जेवढा इतिहास आहे ना तर हा सगळा आपण थोडा काही काळासाठी बाजूला ठेवू. मी त्यांना प्रश्न विचारला, म्हटलं तुम्हाला जो विरोध होतोय तो मराठी म्हणून होतोय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जायचंय आणि त्याच्यासाठी तुम्ही आंदोलनं करताय म्हणून होतोय? आणि जर समजा तुम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये जायचंय याच्यासाठी जर विरोध होत असेल तर मला असं वाटतं तुम्ही एकदा त्याला सेकंड थॉट द्या त्या गोष्टीला. कारण महाराष्ट्रामध्ये असं काय आबादी आहे आणि फार फार सुंदर काहीतरी चित्र आहे असं काही महाराष्ट्रातील चित्र नाही. उद्या ते ज्यावेळेला महाराष्ट्रात येतील त्यावेळेला त्यांना पण लोड शेडिंगचा सामना करावा लागेल. बरोबर आहे. तिथेही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत किंवा बाकीचे जे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टींसाठी आंदोलन चालू आहेत उद्या ते त्या गोष्टी त्यांना भोगायला लागतील इथे महाराष्ट्रात येऊन. म्हणजे अगोदरच या सरकारला 10 कोटी जनता सांभाळता येत नाही, त्याच्यामध्ये अजून 25 लाख घेणार आणि त्या विचारांना असं वाटायचं की बाबा झक मारली आणि महाराष्ट्रात आलो. उद्या हेच इथले जे महाराष्ट्रातले लोक आहेत, राज्यकर्ते किंवा इतर जे काही नेते आहेत, ह्यांना बेळगाव निपाणी मधल्या फक्त जमिनी दिसतील. आणि म्हणून मला असं वाटलं की जर समजा मराठीला विरोध नसून
हा जर फक्त महाराष्ट्रात जाण्याला जर त्या सरकारचा विरोध असेल किंवा त्याच्यामुळे जर समजा हा अन्याय होत असेल किंवा अत्याचार होत असेल, तर मी त्यांना असं म्हटलं, मी येऊन मुख्यमंत्र्यांशी बोलायला तयार आहे. मी आता 21 तारखेला मी नागपूरला सकाळी जातोय. एक तासाभरासाठी मी तिथे कार्यक्रमाला आहे. तिथे मला नितीन गडकरी मला भेटणार आहे. मी नितीन गडकरींशी हा विषय बोलणार. कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटायचं, त्यावेळेला मी नितीनजींना विचारेन की तर त्यांनी बोलवून घ्यावं त्यांच्या मुख्यमंत्र्यांना. महाराष्ट्रातले जे कोणी इतर नेते असतील त्यांनी तिकडे बरोबर यावं, मुख्यमंत्र्यांना बोलवावं महाराष्ट्राच्या, किंवा मी नुसता जाऊन त्यांना भेटायला तयार आहे. पण माझं असंच म्हणणं आहे की जर समजा उद्या हे लोक कर्नाटकात राहिले आणि कर्नाटक सरकारने जर समजा मराठीचा मान राखून तिथल्या मराठी जनतेचा मान राखला, तिथल्या त्यांना नोकऱ्यांमध्ये जर समजा तुम्ही सामावून घेतलं, तर इतर ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या समजा सगळ्या मिळाल्या, तर हा किती काळ इश्यू ताणायचा याला पण काही मर्यादा. मी भावना समजू शकतो, भावनिक या सगळ्या गोष्टी मी समजू शकतो की हे कधीच खरं तर यायला पाहिजे होतं महाराष्ट्रामध्ये अगोदर. परंतु आत्ताची महाराष्ट्राची स्थिती, त्याच्यामध्ये आपण अजून एक प्रदेश आपण आतमध्ये आणतो आहोत, त्यांना आपण गुण्यागोविंदाने सुखासमाधानाने आपण ठेवू का? पहिला हा एक प्रश्न निर्माण होतो. ते राहतील का? आणि तिथे जर समजा राहून त्यांचे जर समजा मराठीचे, त्यांच्या मराठी पुढच्या त्यांच्या मुलाबाळांचे पुढच्या पिढ्यांचे जर इश्यू प्रश्न जर समजा तिकडे सुटणार असतील, तर आपण हा किती काळ ताणायचा? आज मला कल्पना आहे याची की हा सुप्रीम कोर्टामध्ये आज निर्णय आहे, बरोबर आहे. तो आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय, त्याच्यासाठी काय वकील आता कोण नेमले ते म्हणे 8 वेळा गेलेच नाहीत. महाराष्ट्र सरकारने जे वकील नेमले ते 8 वेळा गेलेच नाहीत. आता ही जर समजा राज्य सरकारकडनं अवस्था असेल, तर त्याच्यामध्ये हकनाक बळी जात आहेत आपले सीमा भागातले मराठी जनता. यांना त्या गोष्टीचा गांभीर्य नाही, डोकी फुटतात त्यांची. म्हणून मी त्यांना असं सांगितलं की म्हटलं जर समजा ते सरकार मान्य करत असेल आणि तिथे मराठीचा मान राखून, मराठीच्या सर्व भाषेचा आणि इतर माणसांचा आणि इतर सगळ्याच गोष्टींचा जर मान राखून जर समजा ते सरकार तुम्हाला जर मानाचं स्थान देत असेल, तर ही झटपट कशासाठी आणि करतोय आपण? कशासाठी? किती काळ ही पुढे आंदोलनं चालवायची? आणि हा मी विषय त्यांच्यापाशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही येऊन मुख्यमंत्र्यांशी बोला, हा विषय आमचा याला काही विरोध नाही. मला असं वाटतं तर त्यांनी त्या संदर्भातलं फुटेज पण तुम्हाला दिलं की आमचा काही त्याला विरोध नाहीये, परंतु तुम्ही येऊन मुख्यमंत्र्यांशी हा विषय बोलावा. मला असं वाटतं यातनं जर समजा निर्णय झाला तर झाला, नाही तर हे अशीच हे टांगतं. कारण बघा, या देशामध्ये प्रश्न निर्माण होतात, त्याची उत्तरं सापडत नाहीत, प्रश्न सुटले जात नाहीत. हा आतापर्यंतचा गेल्या 60 वर्षाचा या देशाचा इतिहास आहे की प्रश्न निर्माण करायचे पण सोल्युशन काढायचं नाही. मी याच्यावरती एक प्रॅक्टिकल सोल्युशन म्हणून एक विचार केलाय. यश आलं तर यश आलं, नाहीतर बाकीच्या गोष्टी आहेतच नेहमीप्रमाणे ठरलेल्या. पण किती काळ हे आंदोलन करणार, किती काळ हे तिथले सरकार यांना त्याच्यातनं हे होरपळणार, किती काळ त्या अत्याचार सहन करणार, किती काळ ते अन्याय सहन करणार. आणि त्या अन्याय अत्याचाराची जर समजा कारणं ही असतील की फक्त महाराष्ट्रात यायचंय, तर मला असं वाटतं तिथे सुखासमाधानाने मानाने जर समजा त्यांना राहता येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. जसं माझं म्हणणं आहे, जसं त्यांचं सक्तीचं म्हणणं आहे तिकडे की कानडी आलीच पाहिजे, माझं म्हणणं आली पाहिजे. मी जर महाराष्ट्रामध्ये सांगतो की कोणत्याही अमराठी माणसाला ही मराठी आलीच पाहिजे इथे राहायचं असेल महाराष्ट्रात, तर सो हा प्रत्येक राज्याचा प्रश्न आहे. परंतु त्यांचं मराठी ही गोष्ट बाजूला सारा, हे करू नका. कारण तो भाषावार प्रांतरचनेच्या वेळेचा मुद्दा आहे, हा नंतर निर्माण झालेला इश्यू नाही आहे. हा त्याच वेळेला ती जर गावं, ते प्रदेश जर समजा महाराष्ट्रामध्ये आला असता, हा तेव्हापासूनचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो इश्यू वेगळा आहे. सो त्या प्रदेशाचा मान कर्नाटक सरकारने राखावा. आणि जर तिथे राहून, कर्नाटकातच राहून जर समजा त्यांची जर प्रश्नांची सोडवणूक होत असेल, त्यांना जर चांगल्या गोष्टी सुविधा जर मिळत असतील, तर मला असं वाटतं की याच्यात पुढे किती काळ टाळायचा हा विषय, हाही प्रश्न येतो. तुम्हाला काय विचारायचं? दरवेळेस असं होतं की कर्नाटकचे महाराष्ट्राच्या सीएमला भेटून काय उपयोग? महाराष्ट्रामध्ये म्हणजे हे कसं आहे, कोल्हापूर बंद केलं, कानडी ट्रक तोडून टाकले, मग इथून महाराष्ट्रात जाणारे मग इथले ट्रक मोडले, याने काही हा प्रश्न सुटणार नाहीये.
आणि याच्यामध्ये तो राग परत त्या कानडी लोकांचा बिल्डअप होऊन तिथल्याच मराठी लोकांची डोकी फुटणार आहेत, इथल्या नेत्यांची नाही. यांचं काय जाते, महाराष्ट्र बंद करा, गाड्या बंद करा, गाड्या फोडून टाका, इथे काय जाते काय? एक प्रश्न असा आहे की जनरली मराठी पाट्या असो किंवा शाळेमध्ये मराठी विषय असो, या विषयांना भावनिक म्हणून आक्रमक होणारी माणसं आहे. आणि आता तुम्ही जी भूमिका घेत आहे सामंजस्याची म्हणा किंवा ही सामंजस्याची नाहीये, किंवा ही सामंजस्य विसंगत वाटत नाही काही भूमिका तुमची? कशी विसंगत आहे? विसंगत कशी? प्रश्न असा आहे की त्या ज्या वेळेला भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळेला तिथे राहिलेला तो भाग आहे, त्याला आता 55 वर्ष झाली. बरोबर आहे. मी माझं पहिलं वाक्य काय होतं, आले तर आनंदच आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागला तर आनंदच आहे, असं काही स्वीकारणार नाही अशाला भाग नाहीये. पण तिकडे जर समजा कर्नाटक सरकार जर समजा कानडी पाट्यांची सक्ती करत असेल तर मी तेच म्हणतोय की इथे मराठी पाट्यांची सक्ती झालीच पाहिजे. म्हणजे मागणी मुळात हीच आहे की आम्हाला इथे आणलं गेलं का, त्यांची मागणी तेव्हापासून आहे. आताची मागणी नवीन नाही त्यांची ना, नवीन नाहीच आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र मागणी त्यांची तेव्हापासूनची आहे, आता नवीन आलेली मागणी नाहीच आहे. त्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न सुटावा की न सुटावा, तुमचा खेळ चालतो सगळा. तुम्हाला चर्चा करायला काय जाते? तुम्ही एकदा जाऊन त्यांच्याबरोबर तिकडे बसा ना, मग तेव्हा कळेल. सरकार बदलली आहे, त्यांचं असो कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र असो, मारणार म्हणूनच सांगतो ना, तिथे ती जी राज्य आहेत ना तिथे सरकार बदलली ना तरी तो भाषेबद्दलचा कडवटपणा जो राहतो ना तो महाराष्ट्रात राहत नाही. पण शेवटी नुकसान होतं ते बेळगावच्या माणसाचं, कारण की आपण इकडे कोल्हापूरची बस थांबवतो पण फटके आपले लोकच खातात इकडे मग मी काय बोललो होतं? तर ह्याचा हा सगळा मुद्दा केवळ सामंजस्याने सुटू शकणार आता की अजून कोर्टात प्रश्न सामंजस्याने कोर्टात इश्यू चालू आहे. बरोबर आहे. प्रश्न आहे तिथल्या 25 लाख मराठी जनतेचा. इथे आल्यावरती, महाराष्ट्रामध्ये आल्यावरती आताची महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही बघताच आहात. काय आलबेल आहे? इथे प्रत्येक विषयावरती आंदोलनं चालू आहेत. त्याच्यात हे इतकी वर्ष आंदोलन सुरूच आहे. तिथल्या जे मुलं आहेत, मला जे जुने लोक आहेत ज्यांनी याच्यामध्ये संघर्ष केलेला आहे, आंदोलनं केले, करत आलेले, मी त्यांची भावना समजू शकतो. परंतु येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत यांचा प्रॅक्टिकल विचार करायला नको का तिथल्या लोकांनी? की इथेही आंदोलनं होतच राहतील, तिथेही होत राहतील. आपण सुचवल्या थोडक्यात त्यांनी म्हणजे प्रतिसाद दिला का? हो अर्थातच, ते बोलले ना मला. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणे तुम्ही येऊन मुख्यमंत्र्यांशी बोला हा विषय. शिवसेना जे आंदोलन करतोय आणि तो उघड करतोय का, जे काही मोठमोठा आता जोरदार. अरे परत मी तेच सांगतो ना, चुकीचं म्हणण्यापेक्षा आता त्याचा उपयोगच काही नाहीये. एका बाजूने आपण म्हणायचं की हा सुप्रीम कोर्टात प्रश्न आहे, बरोबर आहे, बरं राहू दे. ती जी मंडळी आज आंदोलन करताय तर ती भाजपचं सरकार आहे, गडकरी आहे, ही सगळी मंडळी आहे, तर त्यांच्या माध्यमातून इथल्या मुख्यमंत्र्यांना अप्रोच का होत नाही? कोणाला? कर्नाटकमध्ये सीमा भागातली आता जी माणसं आहे. नाही, आता कसं त्यांचं म्हणणं होतं की ते येडियुरप्पा भयंकर हट्टी होता तो, बरं का. आता हे नवीन कोणतरी आले सदानंद गौडा, हा तेच. तर म्हणून मी गडकरींची हाच विषय बोलणार आहे की त्यांना घेऊन एकदा भेटा ना तुम्ही. बेळगाव महापालिकाची बरखास्त केली, त्याच्यामुळे कारण ते सांगतात की तिकडे आर्थिक अनागोंदी असल्यामुळे त्यांनी ती महापालिका बरखास्त केली. मराठी मला म्हणून मी सांगतो की हा एक त्यातला एक भाग झाला की जिथली महानगरपालिका बरखास्त होणे. आपण मला असं वाटतं मूळ विषयाला जर समजा हात घातला की हे कशासाठी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. अनेकांना, काही जणांना माझी भूमिका पटायची नाही, काही जणांना पटेल, माहित नाही मला. परंतु त्याच्यावरती प्रॅक्टिकल हे भावनिक आंदोलनं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील. मी आतापर्यंत जेवढी आंदोलनं केली आहेत ना ती प्रॅक्टिकल आहेत, नुसती भावनिक नाही आहे. निवेदनं देऊन अगोदर वेळ दिलेली आहे त्यांना सगळ्यांना, आणि जी आंदोलनं आहेत ती कायद्याच्या चौकटीतली आहेत. मी कायदा मोडून आंदोलनं नाही आहेत. या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं की एकदा त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलायला काय हरकत आहे. याच्या अगोदर जाऊन मला असं वाटतं SM जोशींपासून अनेक लोक जाऊन भेटलेले आहेत. त्यावेळेला मला असं वाटतं हेगडेंनी काहीतरी सांगितलं होतं की आम्ही अन्याय करणार नाही, अत्याचार करणार नाही. त्यावेळेला काय झालं नेमकं, आता काय परिस्थिती आहे, आता तिथला जो मराठी तरुण वर्ग आहे त्याचं मत काय आहे.
या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं एकत्र येऊन विचार करणं आवश्यक आहे. कुठेतरी मग ही मागणी जी आहे बेळगाव ती अनाठाई वगैरे किंवा असं वाटतं का तुम्हाला महाराष्ट्रात असावं? ते अनाठही म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं नंतर त्यांना पश्चाताप होऊ नये. यायला होतं ते बरं होतं. इथून कोकणातले लोक म्हणणार आमच्यावर अन्याय, इथून विदर्भातले लोक म्हणणार आमच्यावर अन्याय, मराठवाड्यातले लोक म्हणणार आमच्यावर अन्याय, पश्चिम महाराष्ट्रातले परत ते बोलणार, परत मुंबई, पुणा, ठाणा, नाशिक हे विस्कटलेलंच आहे सगळं. तिथून नागपूर विस्कटलेलं आहे, सगळी शहरं. त्याच्यात हे बाहेरून परप्रांतातले येणारे लोंढे रोजच्या रोज ते तुम्ही थांबवू शकत नाही. त्याच्यात हे लोकांना घ्यायचं. साहेब, आज डेलिगेशन तुमची भेट घेतली, पण तुम्ही स्वतः तिथे जाऊन लोकांची मतं आणण्यासाठी काही नाही, मी आता जो विषय बोललो तो जाऊन बघीन, मुख्यमंत्र्यांशी बोलेन मी. बेळगावच्या नागरिकांची बोलणं काही तुम्ही दौरा नाही, मला असं वाटतं बेळगाव मधल्या तिथल्या मराठी जनतेचे प्रतिनिधी म्हणूनच ते आले होते ना, बरोबर ना. आता त्यांच्याशी मी बोललो. पण आपण इकडे आता विचार करतो की त्यांना महाराष्ट्रात यायचंय म्हणून. तुम्ही जो दुसरा मुद्दा मांडला की मराठी, अरे परत मी तुम्हाला सांगतो ना, माझं असं म्हणणं ना की हे झालं भावनिक, हे झालं खरोखरच त्यांचं जे इतकी वर्षांचा इश्यू आहे तो. आता प्रॅक्टिकल विचार करणार की नाही याच्यावर, की नाही करायचा? सर, सीएम से मिलने का आपने प्लान किया है कर्नाटक? प्लान बोल तो किस तरीके से उन्हें कन्विंस करेंगे? अपनी जो ये मांग है कैसे उनके सामने रखेंगे? कुछ ऐसी स्ट्रेटेजी बनाई है कि कैसे उन्हें नाही, आजचा तर विषय आहे तो, बरं का. म्हणून म्हटलं पहिल्यांदा मी नितीन गडकरींशी हा विषय बोलेन मी 21 तारखेला तिथे, त्याच्यानंतर बघू ठरवू. सर, तुम्ही जो आता एक नवा पर्याय सुचवलेला आहे, तर बेळगावच्या जनतेने मान्य केलं. जर समजा जर हा पर्याय स्वीकारला गेलाच तर त्याचं जे न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे तर त्यावर परिणाम मला असं होणार वाटतं- का? कारण आपण या सर्व एकंदरीत नाही, प्रश्न असा आहे, जर समजा जर तिथल्या जनतेने हा समजा ही गोष्ट स्वीकारली, जर बाजूला रे, जर तू पण बाजूला होता, हा, जर स्वीकारली, बरोबर आहे, आणि त्याला जर समजा हे मान्य असेल आणि कर्नाटक सरकारलाही जर समजा ही गोष्ट मान्य झाली तर इश्यू कुठे राहतो? नाही, केस राहते कुठे? मग केस आहे की तो प्रदेश महाराष्ट्रात यावा, बरोबर की नाही? त्याच्यावरती खूप गोष्टी आहेत त्याच्यात. परंतु हे सगळं करताना मी जो आता प्रॅक्टिकल त्याचा विचार करतोय तो हे नुसतं असं हे सडवत राहणार, तिथले लोक फक्त हे मार खात राहणार, ते महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती अवलंबून राहणार, मग महाराष्ट्रामध्ये काहीतरी 2 दिवस काहीतरी आंदोलन होणार, मग विधानसभेत काहीतरी ठराव होणार, त्याच्यानंतर मग डर्टी पिक्चर बघायला जाणार आहे सगळे आमदार ठराव मांडून, मग बाहेर येणार. पण आता जी केस आता सुप्रीम कोर्टामध्ये सध्या चालू आहे, अशा वेळेस आपलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्या केसवरती परिणाम नाही का करणार पुन्हा? प्रश्न केस किती वर्ष चालू आहे केस? मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की ह्या देशामध्ये असे प्रश्न सुटलेत का कुठचे? चालू आहे. आज कोर्ट पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की केंद्रशासित करण्याचं जी काय आहे ती आम्ही दिल्लीत मांडली. ते म्हणतात विचार करतो. चालू आहे. बेळगाव मधला आमचा मराठी माणूस तिकडे मार खातोय. प्रत्येक वेळेला ही का पहिली वेळ नाही. आज अनेकदा मला त्या एकीकरण समितीचे आणि अनेक लोक येऊन बेळगाव मधले मला अनेकदा अनेक वर्ष भेटून गेलेले आहे. तोच विषय, त्याच गोष्टी, तेच चालू आहे. मुख्यमंत्री निवेदन, पंतप्रधान निवेदन, सुप्रीम कोर्टात केस चालू आहे, ह्या गोष्टी चालू आहे, हेच चालू आहे. आणि ते मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ती बेळगावमध्ये आणि निपाणीमध्ये इतर सर्व ठिकाणी राहणारी जी मराठी जनता आहे ही महाराष्ट्राच्या नेत्यांवरती फालतू अपेक्षा ठेवून बसलेली आहे. यांच्याकडनं काहीतरी होईल, यांच्याकडनं काहीतरी होईल. हे कसले तगड्यावर करून पडलेत. मग 2 दिवस काहीतरी करायचं. एवढा एकच कार्यक्रम चालू आहे. तुम्ही आठवून बघा, गेली अनेक वर्षाचा आठवून बघा तुम्ही, हेच चालू आहे. आणि तुम्हालाही सांगतो, तुमचं पण आता परवा दिवशी सगळं विसरून जाईल. सगळं कधीतरी नवीन इश्यू आला की
म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना प्रत्येकाला ही वस्तुस्थिती माहिती आहे, तरी देखील ते त्यांना उगाचच सपोर्ट करण्याची एक नाटक करतात असं तुम्हाला म्हणायचं? अर्थातच दिसतं काय तुम्हाला समोर? ही महाराष्ट्रात आंदोलनं करून आणि असल्या इथे आंदोलनं करून तो प्रश्न थोडीच सुटणार आहे. तो दुसऱ्या राज्यामधनं प्रदेश आपल्याकडे येणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राने नेमलेला वकील 8 वेळा तिकडे कोर्टात जात नाही डेटला, याच्यावरतीही कोणी बोलत नाही. मला असं वाटतं ते कोण आहेत वकील, कोण आहेत नागपूरचे आपले? नाही हं? साळवे हरेश साळवेच आहेत ना? नाही, हा प्रश्न, या प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे वकील कोण आहे? साळवे आहेत का? जे कोण असेल ते, बरं का? आता हा माणूस 8 वेळा तिकडे डेट लागून जर समजा महाराष्ट्राचा वकील जात नसेल तिकडे, तर महाराष्ट्राबद्दल काय, या लोकांबद्दल काय बोलायचं? बरं, विरोधी पक्षाने विचारलं का कधी की 8 वेळा का नाही गेला? म्हणजे राज्य सरकारलाही काय पडली नाही, विरोधी पक्षालाही काय पडली नाही. मला असं हा वाटलं, हा पर्याय बघू, समोर ठेवू, निष्पन्न झालं तर झालं. तुम्ही ज्या पद्धतीने याआधी म्हणत आलेला की बेळगावच्या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांची एकजूट व्हावी आणि हा मुद्दा जोराने मांडला जावा, तुम्ही हा जो नवा पर्याय सुचवला त्यावर राजकीय एकजूट होईल असं वाटतं तुम्हाला? हा पर्याय मला माहित आहे, माझा हा क्रेडिटचा विषय नाही आहे. हे काय राज ठाकरेंनी सुचवलेला पर्याय म्हणून याच्याकडे बघू नये. मला असं वाटतं प्रॅक्टिकली तिकडे काय घडू शकतं याचा विचार करून पुढे जावं. म्हणजे मी सोडून हाच विषय घेऊन दुसरे कुठचे नेते जाणार असलेले मुख्यमंत्र्यांना भेटायला माझी काही हरकत नाहीये. पण एकदा त्याचा काहीतरी सोक्षमोक्ष लागू देत. दरवर्षी 2 दिवसाचं आंदोलन, हे काय तुम्ही त्या लोकांची फसवणूक करतात. ठीक आहे. तिथल्या जनतेची पण एक मागणी खूप वर्षांपासूनची, प्लेबिसाईट किंवा जनमत चाचणीची वगैरे, त्यासाठी तुम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा इथे बोलणार आहात त्या मागणीला? मी परत तुम्हाला तेच सांगतो ना, तुमचा खेळ होतोय, तुमची मौत होते. मला असं वाटतं की त्यांचा विचार करा या सगळ्या गोष्टीमध्ये. ही त्यांचीच मागणी जनमत चाचणीची, ही काही लोकांची असेल समजा, आता त्यांच्याशी बोलून बघा. मी आता जी गोष्ट बोललोय त्यांना, जर समजा त्यांचं असं म्हणणं की तुम्ही भेटा या विषयावरती मुख्यमंत्र्यांना, तर हे त्यांचं झालं ना मत. बघू पुढे, समजा त्यांना त्यांच्याकडनं काय रिएक्शन येते ते पाहू. ठीक आहे. इतर विषय नाही बोलणार. नाही, इतर विषय कमी नाही आहे.